आपण पाहतो मी आलो आता वेताळ या ठिकाणी नागरिकांची समस्या होती. गॅस वितरक या ठिकाणी चास या ठिकाणी मेन केंद्र गॅस वितरकचं असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सायगाव वेताळे साबुर्डी या ग्रामस्थांना त्या ठिकाणी गॅस घेऊन OTP-साठी 2-2 तास त्या ठिकाणी उपस्थित राहायला लागायचे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करायला लागायचा. आता या ठिकाणी गाडी आलेली आहे गॅसची, स्वतः मालक पण आहे, गॅस वितरक पण या ठिकाणी आलेला आहे. ग्रामस्थांची प्रतिक्रिया पाहूया आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून 8 दिवसापूर्वी या ठिकाणी बातमी केली होती. आता आपण या ठिकाणी थेट ग्रामस्थांशी संपर्क साधूया. काय प्रतिक्रिया ग्रामस्थांची? मी बाबाजी लक्ष्मण वाळूज गेली 3 ते 4 महिने गॅसच्या पुरवठ्यामध्ये हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जो गॅस येण्यासाठी आपल्याला जो कठीण काळ होता, त्यामुळे आमच्या गावामधील ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, यांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता. परंतु 8 दिवसापूर्वी सत्याचा लढा यांचे पत्रकार हरिभाऊ बोंबले यांना आम्ही याची कल्पना दिली आणि त्यांनी 8 दिवसापूर्वी ह्या बाबतीत बातमी लावली आणि गेल्या 8 दिवसात ह्या बातमीचा एक परिणाम म्हणून आज आमच्या HP-चे आदरणीय मुळूक साहेब यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये गाडी आलेली आहे. मी प्रथमतः मुळूक साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर सत्याचा लढाचे पत्रकार हरिभाऊ बोंबले यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. या पुढील काळात वेळेवर आमची गाडी आमच्या गावात येईल आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना काही अडचण होणार नाही, महिला भगिनींना काही अडचण होणार नाही, याची काळजी आपण घ्याल. आणि या बातमीच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना कल्पना देतो की ज्या लोकांची KYC बाकी असेल त्यांनी आपली KYC करून घ्या. या ठिकाणी गाडी आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी त्यांची KYC झालेली नसते, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गॅस देण्यासाठी समस्या होते. आणि मोबाईलवर आपला गॅस बुक करा आणि जो OTP येईल तो OTP या ठिकाणी घेऊन या. त्यामुळे आपल्याला कोणतीच समस्या राहणार नाही. या पुढील काळात HP गॅसच्या माध्यमातून आमच्या वेताळे गावामध्ये असेल, सायगाव साबुर्डीमध्ये असेल, किमान 8 दिवसातून एकदा तरी गाडी येईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सत्याच्या लढाचे पत्रकार हरिभाऊ बोंबले असतील, सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी सांगतो. तर काय प्रतिक्रिया या ठिकाणी गाडी आल्याबद्दल? वेताळे गावामध्ये विशेषतः महिलांना स्वयंपाक करताना गॅसची जी अडचण होती, ती अडचण सत्याचा लढा यांच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल मी गॅस वितरक मालकांचे आणि सत्याच्या लढ्याचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि महिलांची समस्या सोडवल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी विविध क्षेत्रातून आणि विविध गावातून या ठिकाणी गॅस घेऊन आलेले आहेत नागरिक. या ठिकाणी गॅसची जी समस्या होती सलोनी, जैसे की आपण पाहिलं पाठीमागच्या 8 दिवसापूर्वी या बातमीची आपण या ठिकाणी जी नागरिकांची मुलाखत घेतलेली, त्याच मुलाखतीचा इफेक्ट म्हणून या ठिकाणी सत्याच्या लढाच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी गॅस वितरकाच्या चेहऱ्यावरती आनंद. आज काय सांगतात याची गाडी आज ठिकाणी गॅस वितरक मी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी मालक या ठिकाणी आलेले आहे. आपण प्रतिक्रिया गॅस वितरकची घेऊया. मालकाची काय अडचण आहे आणि काय झालं? अचानक उद्भवली, त्यामध्ये शासनाने काही नियम अचानकपणे बदलले किंवा कडक केले. त्या अंतर्गत ज्या लोकांची KYC नव्हती त्यांना ते कंपल्सरी करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि OTP आणि बुकिंग हे 100% करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण काही ठिकाणी लोकांनी ह्या गोष्टीला जास्त काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. अजूनही खूप लोकांची KYC होत नाही आहे. त्याला कारणं पण वेगवेगळी आहेत, पण लोकांनी तेवढी जागरूकता अजून दाखवलेली नाही आहे. आणि राहिला बुकिंग आणि OTPचा प्रश्न, तर बऱ्याच ठिकाणी फक्त गाव असेल, त्या ठिकाणी टावर असेल तरच त्या ठिकाणी ह्या गोष्टी होतात. ज्या ठिकाणी रेंज नाही आहे मोबाईलला त्या ठिकाणी त्या गोष्टी होत नाही आहेत. त्या कारणास्तव ज्या ठिकाणी आहेत त्यापर्यंत गाडी सिलेंडरची येते, सेवा देते, पण ज्या ठिकाणी नाही येते अशा सुविधा त्या ठिकाणी अडचण येतात आहे. तरी पण नागरिकांना मी आत्ता पण आम्ही प्रयत्न चालूच आहेत की ज्यांनी KYC बाकी आहेत त्यांनी त्या समस्या सोडून घ्याव्या
आणि सोयीस्कर OTP देऊनच सिलेंडर घ्यावा. कुणाला पुस्तक पण देऊ नये, शेअर करू नये, OTP शेअर करू नये. फक्त डिलिव्हरी बॉयकडेच जे गाडीसोबत लोक असतील एजन्सीचे त्यांच्याकडेच OTP देऊन ते कन्फर्मेशन देऊनच सिलेंडर घ्यावा आणि व्यवहार करावा. पण या ठिकाणी साबूडचे ग्रामस्थ जाणून घेऊ यांची प्रतिक्रिया गाडी आल्याबद्दल. कसं वाटतं तुम्हाला आता गाडी आल्याबद्दल? तर तुम्ही हा विषय मांडला होता की आमच्याकडे गॅसची टंचाई आहे किंवा त्या गोष्टीविषयी तुम्ही बोलले होते. पण विषय काय आहे की आपल्याकडे आता प्रत्येक ठिकाणी चूल वगैरे समजा त्या गोष्टी काही ठिकाणी अडचणी पण होतात. प्रत्येक परिवार काय चूल वगैरे हे करू शकत नाही किंवा शेतकरी नाही. तर ह्या गोष्टींचं काय होतं की काही लोकांची इतकी अडचण होती की ते स्वयंपाक कसे करणार किंवा काय करणार. तर तुम्ही जो मुद्दा मांडला होता त्या पद्धतीने आज त्या गोष्टीला मान्यता मिळाली आणि ती गाडी आली. आज वेताळीमध्ये आल्यानंतर बाकी लोकांनी समजलं की बाबा इथपर्यंत गाडी येते. ते तुम्ही पूर्णपणे त्याला हे केलं किंवा यांनीही साथ दिली आणि ती गाडी येऊ शकते. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन तुषार, मी हरिभाऊ बोंबले, सत्याचा लागला. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.